काळूस मेदनकरवाडी जिल्हा परिषद नवनिर्मित सदस्य फायनल सम्राट श्री माननीय गणेश नाना आरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यदिव्य बैलगाडा शर्यती 2026 श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव मुक्काम पोस्ट काळूस तालुका खेड जिल्हा पुणे अध्यक्षपदी काळूराम शेठ खैरे, उपाध्यक्ष शंकर शेठ साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। तरी मित्रांनो, आपण आवर्जून आपला अनमोल वेळ हा घाटासाठी खर्च करावा व घाटात हजेरी लावा। धन्यवाद। आत्तेवानी गाडीन तुला शेळी एवढा बैल धरता येईना। रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे। मित्रांनो, आज आपण आले काळूस गावामध्ये श्री काळभैरवनाथ महाराजांची भव्य दिव्य यात्रा उत्सवानिमित्त घाटाची घेतलेली आढावा मुलाखत खूप छान झालेली आहे। तरी पाहायला विसरू नका। नवीन असाल सबस्क्राईब करा। कशी वाटली मुलाखत कमेंटद्वारे कळवा। लाईक करा व शेअर करा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी अतिशय थाटामाटात आमच्याकडे संपन्न होत असताना
26 तारखेला आमचा रामनवमीचा उत्सव आहे, 27 तारखेला आमच्या बैलगाड्यांच्या शर्यती आहे आणि 28ला आखाड्याच्या निमित्तानं सुट्टी आणि 29ला परत बैलगाड्याच्या शर्यत आहे. आमच्या घाटाचं स्वरूप असं आहे की 1 नंबर फायनल 1 नंबरसाठी आमचा 1 लाख रुपये, 2 नंबरसाठी 75,000 रुपये आणि 3 नंबरसाठी 51,000 रुपये आणि फायनल ही आमची 27 तारीख आणि 29 तारीख अशी 2 दिवसामुळे विभागून दिली जाणार आहे. फायनलसाठी 1 नंबरला बुलेट आहे आणि त्याचे सुद्धा आम्ही बुलेट फक्त देणार आहे, पण त्याचं कॅश स्वरूपात त्याचे पैसे देणार आहे. हँडलमध्ये आम्ही त्याच्या प्रत्येक फायनलच्या इनामाच्या किमती टाकलेल्या आहे. 1 नंबरसाठी आमची बुलेट आहे, 2 नंबरसाठी शाईन आहे, 3 नंबरसाठी डिलक्स आहे, 4 नंबरसाठी पण डिलक्स आहे, 5 नंबरला डिलक्स आहे, 6 नंबरला कुटी मशीन आहे, 7 नंबरला कुटी मशीन आहे, 8 नंबरला LCD आहे, 9 नंबरला LCD आणि 10 नंबरला LCD आहे. आणि सतत 3 वर्षासाठी आमच्याकडं ट्रॅक्टर आहे आणि ते सतत 3 वर्षाचं पहिलं वर्ष आमचं ह्या वर्षीपासून चालू होणार आहे. अशी ही आमची या यात्रेचं स्वरूप आहे. आणि सर्व गाडा मालकांना विनंती करतो की अतिशय सुसज्ज असं आमचं आळ्याचं काम आहे आणि घाट सुद्धा आमचा सुसज्ज आहे. घाट हा सर्वसामान्य गाडा मालकाला आनंद व्यक्त करता येईल असं आम्ही 400 फूटच घाट लावणार आहे. कांड हे आमचं पहिल्या फेरीला 70 फूट आहे आणि फायनलला 60 फूट आहे. अशाप्रमाणे सगळ्या गाडा मालकांना, तमाम तालुक्यातील गाडा मालकांना विनंती आहे की तुम्ही मोठ्या प्रमाणात ह्या आमच्या यात्रेसाठी सहभागी व्हा. या यात्रेसाठी आम्ही तालुक्यातले जे जे नामांकित अलाउन्सर आहे, मग साहेबराव अटलराव असतील, माऊली शेठ पिंगळे असतील, त्याच्यानंतर बंटी पिंगळे असतील, नंतर सागर साळुंके असतील आणि त्याचबरोबर जे जे बाकीचे अनाउन्सर आहे आम्ही हँडलमध्ये ते टाकलेलेच आहे, ते अनाउन्सर असणार आहे. अतिशय शिस्तबद्ध गड्डाळावरती नितीन थिगळे असतील, निशाणावरती बंटी साबळे ना, बंटी साबळे, अशा पद्धतीने अतिशय काटा निर्णय आणि शिस्तबद्ध अशी यात्रा होणार आहे. त्यामुळे त्याच्यात कुणीही गाडा मालकांनी कसली शंका घ्यायचे काही कारण नाही. बरं, आता नाना मला सांगा की जेणेकरून आता तुमच्या गावातही गाडा मालक आहेत तर पहिलं प्राधान्य त्यांना दिलं जाईल की पाहुण्यांना दिलं जाईल? नाही, तसं नाही. आम्ही गावचे गाडी सुद्धा हे टोकन पद्धतीनेच पळवले जाणार आहे. त्यामुळे जे जसे लकी ड्रॉ मध्ये टोकन निघतील त्याच पद्धतीने गाडा पळवला जाईल. प्रत्येक पहिल्या फेरीला 4 मिनिटाचा टायमर आहे आणि फायनलला 5 मिनिटाचा टायमिंग आहे. आता मला सांगा की ही यात्रा जी आहे ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार ही यात्रा ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसारच होणार आहे. जर समजा आता उदाहरणार्थ जर गैरवर्तन जर केलं गाडा मालकांनी तर त्यांच्यासाठी काय संदेश? ऍक्च्युली मी सुद्धा एक स्वतः गाडा मालक आहेत, मामा गाडा मालक आहेत, त्यामुळे गैरवर्तन तर होणार नाहीये. कारण आम्ही बाकीच्या घाटात जातोय, शिस्त पद्धतीनेच गाडा पळवतोय, त्याच पद्धतीनं गाडा पळवला जाणार आहे. जो पण गाडा मालक गैरवर्तन करेल त्याचा गाडा बाद केला जाईल. त्याचं काही गाडीचं भाडं असेल, टोकनचे फी असेल, रिटर्न देऊन त्याचा गाडा पाठीमागे पाठवला जाईल. रामकृष्ण रामकृष्ण. प्रथम तुमचं नावाचा परिचय द्या बरं. मी हिरामन पांडुरंग खैरे. आणि आता ही परंपरा तुमची घाटाची किती वर्षापासून आहे? पिढ्यानपिढी आलेली परंपरा आहे गावगाडा. आता घाट किती फूट राहणार आहे? गाठ 405 फूट धरणार आहे. आणि तुमची नियमावली काय राहणार आहे? नियम अतिशय शिस्तीबद्ध राहणार, कडक नियम राहणार सगळे. टोकनवच गाडा आतमध्ये घेतले जाईल आणि फायनल ही सेपरेट होईल, ज्याची होईल त्यालाच दिले जाईल. मला सांगा की तुमचं फायनलचं आणि जे इनाम आहे तर ते कोणत्या पद्धतीने असणार आहे? 1 नंबर फायनलचं इनाम बुलेट आहे. 2 दिवस गाडी. पहिल्या दिवशी 1 नंबरला त्याच्यातला विभागून दिले जाणार अर्धी किंमत, दुसऱ्या दिवशी अर्धी किंमत दिली जाणार. यात्रा ही बैलगाडा शर्यत ही पिढ्यानपिढ्यान चालत आलेली ही प्रथा आहे. तशी ही पुढे आम्ही अशीच चालू ठेवलेली आहे. मध्ये कधी गॅप पडला होता? बंदीमुळं मध्ये बंद राहिलं होतं. बंदी जे उठल्यानंतर परत चालू झाली. इनामाचं स्वरूप? इनामाचं स्वरूप असं आहे की 1 नंबरला 1 लाख रुपये, 2 नंबरला 75,000 रुपये, 3 नंबरला 51,000 रुपये, सतत 3ऱ्या वर्षाला ट्रॅक्टर आहे, 1 नंबर फायनलला बुलेट आहे, 2 नंबर फायनलला शाईन गाडी आहे, 3 नंबरला डिलक्स गाडी आहे, 4 नंबरला डिलक्स गाडी आहे, 5 नंबरला डिलक्स गाडी आहे, 6 नंबरला स्कूटी मशीन, 7 नंबरला कुटी मशीन, 8 नंबरला फ्रीज, 9 नंबरला LCD, 10 नंबरला LCD असं बक्षीस आहे. यात्रा ही 27 आणि 29 तारखेला होणार आहे. मध्ये 1 दिवस सुट्टी आहे 28ला आणि फायनलचा इनाम हा 2 दिवस मिळून दिला जाणार आहे. उन्हाचा कडाका वाढलाय तर इथं पाण्याची आणि चाऱ्याची सोय काय केलेली? माझे नाव नवनाथ तुळशीराम जाधव. आज या ठिकाणी काळूच्या 27-28 तारखेला काळूच्या भैरवनाथ महाराजांचा उत्सव साजरा होणार आहे.
27, 28 आणि 29 या ठिकाणी ज्या बैलगाडी शर्यती साजऱ्या होणार त्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होतील. तसेच या ठिकाणी आमच्या गावचे यात्रा कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार आणि जे बैलगाडा सभासद मंडळ आहेत यांच्या सर्वांच्या प्रेमाखातर ही यात्रा व्यवस्थित पार पाडणार आहे. मला सांगा की आता जेणेकरून इथं गाडा मालक येणार आहेत, तुमच्या गावची यात्रा जी आहे, तर इथं धक्के वगैरे बैलांना सावली वगैरे झालेली आहे का, केलेली आहे का? किंवा करणार? घाटाच्या कसं आहे, घाटाच्या दोन्ही बाजूनी बैलांना उतरण्यासाठी धक्क्याची सोय केलेली आहे आणि बैलांना पाणी व घाटात प्रेक्षकांना सुद्धा पाण्याची सोय केलेली आहे. बाजूला कसं झाडी दोन्ही बाजूला आहे, त्यामुळे सावलीची काय अडचण येणार नाही सगळ्यांना. बरं, आता मला इथं सांगा की जेणेकरून गाडा मालक जे येणार आहेत तर बैल वगैरे आणल्यावरती सर्टिफिकेट वगैरे त्यांनी आणायचे की इथनं देणार आहे? नाही, काय सर्टिफिकेट सगळं इथं कमिटी देणार आहे, परंतु बैलांचे फोटो वगैरे बैलगाडा मालकांनी सगळं जमा करायचे, त्याशिवाय कुणाला गाडा आतमध्ये घालून जाणार नाही. बरं, आता मला सांगा इथं जर एखाद्या बैलाला जर लागलं तर त्याच्यासाठी इथं पशुवैद्यकीय आमचे गावाचे सरकारी डॉक्टर इथं राहणार आहे आणि एखाद्या माणसाला जर लागलं ॲम्ब्युलन्सची सोय पण इथं करणार कमिटी. तर वेळात वेळ काढून तुम्ही छान मुलाखत दिली, तर तुमच्या गटासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.